जय हिंद मित्रांनो. तर आता आपण पाहणार आहे ठाणे शहर पोलीस. ठाणे शहर पोलीसचा 2024च्या भरतीमध्ये कट ऑफ कसा गेला होता, मैदानी चाचणीचा कट ऑफ कसा गेला होता, तसेच या 2025च्या भरतीमध्ये मैदानी चाचणीचा कट ऑफ असो की फायनल कट ऑफ असो, हा कट ऑफ कसा राहील, पेपरवरती काय परिणाम होईल. कारण की आपल्याला माहितीच आहे की मीरा भाईंदरचे जे पोलीस आयुक्त होते मागच्या वेळेचे, ज्यांनी मीरा भाईंदरची 2 वर्ष भरती घेतलेली आहे, त्यांची बदली ठाणे सिटीला झालेली आहे. हे ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांना तर माहितीच असेल. तर पेपरवरती काय परिणाम होईल त्या आयुक्तांचा, ते आयुक्त यावेळेस पेपर कसा काढू शकतात, तर यावर आपण सविस्तरपणे बोलणार आहे. फायनल मेरिटवरती या पेपर पॅटर्नचा कसा परिणाम होऊ शकतो, तर यावर आपण सविस्तरपणे बोलणार आहे. त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका. चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून जे समोरचे व्हिडिओज येतील, अपडेट्स आहेत ते तुमच्या युट्यूबच्या पेजला येतील. म्हणजे मैदानी चाचणीचे अपडेट्स असो, इतर कोणत्याही 2025च्या या पोलीस भरतीच्या आपल्या कोणताही जे अपडेट्स येतील मैदानी चाचणीचे, म्हणजे हॉल तिकीट डिक्लेअर झाले, अशा सर्व काही अपडेट्स आपण आपल्या चॅनलवरती टाकणार आहे. त्यामुळे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. तर आता आपण सर्वात आधी बघूयात मागच्या वेळेस मैदानी चाचणीचा कट ऑफ कसा लागला होता. तर आता यामध्ये आपण फक्त आता सर्वसाधारण उमेदवारांचाच कट ऑफ आपण बघणार आहे. कारण की सर्वसाधारणच्या खालीच सर्वचे सर्व कट ऑफ लागतात हे आपल्याला माहिती आहे. की ओपनचा ठाणे सिटीचा कट ऑफ किती लागला होता, तर 41 मार्कांवर लागला होता. एससीचा 34 मार्कांवर लागला होता. ओबीसीचा 38 मार्कांवर लागला होता. एससीबीसीचा 38 मार्कांवर लागला होता. ईडब्ल्यूएचचा 26 मार्कांवर लागला होता. व्हीजेएचा 40 मार्कांवर लागला होता. एनटीबीचा 34 मार्कांवर लागला होता. एनटीसीचा 40 मार्कांवर लागला होता. एनटीडीचा 40 मार्कांवर लागला होता. तर एसबीसीचा 34 मार्कांवर लागला होता. तर याच्यावरून आपल्याला या मैदानी चाचणीच्या कट ऑफवरून आपल्याला समजते की यावेळेस कट ऑफ कसा लागू शकतो. तर यावेळेस कट ऑफ हा ठाणे सिटीचा जर विचार केला आपण, तर ठाणे सिटीला ग्राउंड हे बेस्टच पाहिजे. कारण की ठाणे सिटीचा ग्राउंडचे मेरिट ही आपल्याला मागच्या वेळेचा जर विचार केला तर ही टप लागलेली ही मेरिट कमी नाही हे मेरिट. कारण की ओबीसीचा 38 ते 40च्या दरम्यान आपल्याला मेरिट इथं लागताना दिसत आहे. म्हणजे टपचीच मेरिट ही लागलेली आहे. ज्यांचं ग्राउंड वीक आहे त्यांनी तर हा फॉर्म इथं भरलेलाच नसेल, व ज्यांचं ग्राउंड वीक असेल त्यांनी नक्कीच ग्राउंडकडे लक्ष द्या. कारण की ग्राउंडच आपल्याला धोका देऊ शकतो. जरी तुमचा पेपर खूप बेस्ट असेल तरी पण आपल्याला ग्राउंड तिथं धोका देऊ शकतो. कारण की तिथं ग्राउंड हे मुलांचं बेस्ट येते. त्यामुळे ओबीसीचं बघितलं आपण 38 मार्कांवर, एससीबीसीचं 38 मार्कांवर, एनटीडीचं 40 मार्कांवर, ओपनचं 41 मार्कांवर. फक्त कुठं एसटीची तर जागाच नव्हती एसटीची, तर एससीची 34 मार्कांवर, एसबीसीची 34, फक्त या दोनच कॅटेगरी 34 मार्कांवर लागलेल्या आहे. इतर सर्व कॅटेगरी ह्या 38-40च्या दरम्यान लागलेल्या आहे. हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. ज्यांनी इथं फॉर्म भरलेला आहे त्यांची मैदानी चाचणी ही बेस्ट असणारच, म्हणजे ग्राउंड चांगलं असणारच. त्या अनुषंगानेच आपण इथं फॉर्म भरलेला असेल, तर ज्यांचं ग्राउंड वीक असेल त्यांनी नक्कीच मैदानी चाचणीचा चांगला सराव करा. कारण की इथं ग्राउंड हे आपल्याला बेस्टच लागते. तर आता आपण समोर बघूयात, एक मिनिट. तर आपल्याला ग्राउंड हे बेस्ट इथं लागणार आहे. तर फायनल कट ऑफ कसा लागला होता, तसेच आपण याच्यानंतर काय बघणार आहे की परीक्षेचं स्वरूप काय राहू शकते यावेळेस. कारण की आयुक्त बदललेले आहेत, तर परीक्षेचं स्वरूप तर त्याच्यावर डिस्कस करूच आपण. पण त्याच्या आधी आपण एक वेळेस फायनल कट ऑफ बघूयात की फायनल कट ऑफ कसा लागला होता याचा, आपला ठाणे सिटीचा मागच्या वर्षीचा. तर आता फक्त आपण काही मोजकेच म्हणजे शॉर्टकटमध्येच बघूया, फायनल कट ऑफ स्किप करू नका. तर ओपनचा कट ऑफ सर्वसाधारणचा 134 मार्कांवर लागला होता. ईडब्ल्यूएचचा कट ऑफ आता सर्वसाधारण बघत आहे फक्त आपण. ईडब्ल्यूएचचा कट ऑफ 127 मार्कांवर लागला होता. एससीबीसीचा कट ऑफ 133 मार्कांवर लागला होता. ओबीसीचा कट ऑफ 132 मार्कांवर लागला होता. एससीबीसीचा कट ऑफ एसबीसीचा कट ऑफ 128 मार्कांवर लागला होता. एनटीसीचा कट ऑफ 134 मार्कांवर लागला होता. एनटीबीचा कट ऑफ 131 मार्कांवर लागला होता. व्हीजेचा कट ऑफ 133 मार्कांवर लागला होता. तर एससीचा कट ऑफ 131 मार्कांवर लागला होता. महिलांचा विचार केला तर एससीचा कट ऑफ 118 मार्कांवर. कारण इथं मागच्या वेळेचा जर आपण पेपरचा पॅटर्न बघितला तर इथं सर्वात जास्त जीके हे विचारले जाते. 70 मार्कांपर्यंत इथं जीके विचारले जाते व अवांतर गणित बुद्धिमत्ता विचारले जाते. जीके म्हणजे जीके मराठी 70 मार्कापर्यंत विचारले जाते. तर जीके आता गणित आणि बुद्धिमत्ता हे 30 मार्कांनाच फक्त विचारले जाते. आपण मागच्या 2 भरत्यांचा जर विचार केला तर इथं सर्वात जास्त जीके आणि मराठी ही विचारल्या जाते. त्याच्यामुळे हा कट ऑफ हा हायच जाणार आहे. तर महिलांचा आपण एससीचा बघितला 118 मार्कांवर,
व्हीजेएचा 124 मार्कांवर, एनटीबीचा 122 मार्कांवर, एनटीसीचा 124 मार्कांवर, एसबीसीचा 116 मार्कांवर, महिलांचा कट ऑफ ओबीसीचा 121 मार्कांवर, एससीबीसीचा 123 मार्कांवर, तर ईडब्ल्यूएसचा 108 मार्कांवर, ओपनचा 125 मार्कांवर. तर असा महिलांचा कट ऑफ तिथं राहिलेला आहे. आता होमगार्डचा डायरेक्ट कट ऑफ बघू आपण. होमगार्डचा कट ऑफ ओपनचा 132 मार्कांवर, एससीबीसीचा 132 मार्कांवर, एक मिनिट, ओबीसीचा 130 मार्कांवर, तर एनटीबीचा कट ऑफ 127 मार्कांवर. तर असा प्रकारे होमगार्डचा या बाकीच्या सर्व कॅटेगरीचा जेमतेम असा या टाईपचाच कट ऑफ लागलेला आहे. प्रोजेक्टचा इकडेच बघू आपण आता. प्रकल्पग्रस्तचा एससीचा कट ऑफ 115 मार्कांवर, एनटीबीचा कट ऑफ 127 मार्कांवर, एनटीसीचा कट ऑफ 129 मार्कांवर, ओबीसीचा कट ऑफ 128 मार्कांवर, 129 मार्कांवर, एससीबीसीचा कट ऑफ 107 मार्कांवर, ईडब्ल्यूएसचा कट ऑफ, तर ओपनचा कट ऑफ 130 मार्कांवर. तर एकंदरीत सांगायचं झाल्यास इथं काय होऊ शकते, तर इथं मागच्या वेळेस जागा किती होत्या, 666 इतक्या मागच्या वेळेस जागा होत्या. तर यावेळेस जागा किती आहे, 654 इतक्या जागा आहेत. तर जागांमध्ये काहीच डिफरन्स नाही. जागा मागच्या वर्षी जितक्या होत्या तितक्याच यावेळेस पण जागा तितक्याच आहे. कारण पुण्यासारख्या ठिकाणी जर विचार केला आपण तर 720 मागच्या भरतीमध्ये 2023च्या भरतीमध्ये जागा होत्या. यावेळेस डायरेक्ट 3 पट जागा इतक्या आलेल्या आहेत की 1733 इतक्या पुणे सिटीला जागा आहेत. तर या पुणे सिटीच्या मेरिटमध्ये तर फरक आपल्याला आढळणारच आहे. पण या मेरिटमध्ये कसा फरक आढळून येऊ शकतो आपल्याला, तर ज्यांनी इथं फॉर्म भरलेला असेल, जे जुने विद्यार्थी असतील त्यांना माहितीच आहे, मी त्यांना सांगत पण नाही. पण जे नवीन विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी मी सांगत आहे की ज्यांचा पेपर हा बेस्ट असेलच त्यांनीच इथं फॉर्म भरलेला असेल. कारण की आयुक्त बदललेले आहे. आयुक्त हे त्या टाईपचाच पेपर काढण्याची इथं शक्यता आहे. म्हणजे मीरा भाईंदरचा जसा पेपर निघाला होता मागच्या वेळेचा त्या टाईपचाच इथं पेपर निघणार आहे. त्यामुळे आपला पेपर, आपल्या लेखी परीक्षेचा पण सराव तसाच पाहिजे. तसेच मैदानी चाचणीचा पण, कारण की मैदानी चाचणीचा कट ऑफ पण इथं हायच लागतो. म्हणजे 40 मार्कांवर, 38 मार्कांवर. इथं फक्त एससी आणि एसबीसी कॅटेगरी जर सोडली तर 2 कॅटेगरींचा फक्त 34 मार्कांवर हे मैदानी चाचणीचा कट ऑफ लागलेला आहे. तर इतर कॅटेगरींचा 38 ते 40च्या दरम्यानच मैदानी चाचणीचा कट ऑफ लागलेला आहे. तर ह्या पण गोष्टी अशा लक्षात घ्यायला पाहिजे. तसेच मागच्या वेळेचं परीक्षेचं स्वरूप काय होतं, तर 70 मार्काचं जीके मराठी आणि 30 मार्कांचं गणित बुद्धिमत्ता. तर या टाईपचे पेपर आतापर्यंत ठाणे सिटीला येत होते. पण यावेळेस आयुक्त बदललेला आहे. तर यावेळेस त्या परीक्षेच्या स्वरूपात 100% हा बदल होणारच आहे. त्या टाईपचा तर पेपर निघणारच नाही. कारण की आता मीरा भाईंदरचा पेपर ज्यांनी काढलाय ते आयुक्त सध्या तिथं आहेत. तर यावेळेस काय होऊ शकते, तर मीरा भाईंदरचा पेपरच्या पॅटर्न नुसारच आपल्याला अभ्यास, आपली तयारी असायला पाहिजे. जे की आता एक मिनिट, तर मीरा भाईंदरचा जो पेपर होता मागच्या वर्षीचा, तर त्या पॅटर्न नुसारच आपली तयारी असायला पाहिजे. कारण की पेपर हा हार्ड येणारच आहे हे आपल्याला 100% माहितच आहे. बऱ्याचशा मुलांनी हार्ड पेपर येणार आहे या धाकानेच तिथून फॉर्म काढलेला आहे. आणि पुणे सिटी असो, मुंबई सिटीला त्यांनी अर्ज केलेला आहे. आणि ज्यांनीही अर्ज केलेला असेल, आता याला टफचं कॉम्पिटिशन राहणारच आहे ठाणे सिटीला. कारण की ज्यांचा पेपर हा चांगला आहे, कारण की सोप्या पेपरमध्ये काय होते, तर सोप्या पेपरमध्ये फक्त सिली मिस्टेकमुळेच बऱ्याचशा मुलांचं सिलेक्शन राहून जातं. सिली मिस्टेकमुळे, कारण की बऱ्याचशा मुलांना पेपर हा 90+ येत असतो. म्हणजे जळगाव सारख्या ठिकाणचा पेपर असो, नाशिक शहर सारख्या ठिकाणचा पेपर असो, तर या ठिकाणचे जे मेरिट आहे हे फक्त सिली मिस्टेकने हुकलेलं आहे. तिथं कोणाचा फायदा होऊ शकतो, तर तिथं ज्यांची मैदानी चाचणी चांगली असेल त्यांचा, म्हणजे पेपर जिथं सोपा येत असतो तिथं कोणाचा फायदा असतो, तर तिथं अभ्यासावाल्या मुलांचा नक्कीच फायदा होत नसतो. कारण की ज्यांची मैदानी चाचणी ही चांगली असते त्यांचाच तिथं फायदा होत असतो. कारण की जो प्रश्न चांगल्या हुशार मुलांना माहित असतो तोच प्रश्न हा कमी अभ्यासूवाल्या मुलांना पण माहितच असतो. हा इथं डिफरन्स आपल्याला सोप्या पेपरमध्ये दिसून येतो. पण यावेळेस ठाणे सिटीचा पेपर हा नक्कीच कठीण निघणार आहे. तर त्या अनुषंगानेच आपली तयारी ही तशी ठेवावी लागेल. कारण की, आणि राहिला मैदानी चाचणीचा प्रश्न, तर मैदानी चाचणी ही 15 जानेवारी नंतर नक्कीच चालू होणार आहे. कारण की पूर्णचा पूर्ण अधिकार हा पोलीस आयुक्त, संबंधित पोलीस आयुक्त असो, संबंधित पोलीस अधीक्षक यांनाच असतो. तर ते कधी घेतात, म्हणजे जेमतेम आपण 15 जानेवारीच्या नंतरच ग्राउंडची सुरुवात होणार आहे. तर आता इलेक्शन आहे त्यामुळे आपल्याला माहितीच आहे की 21 तारखेला आता याचा रिझल्ट आहे. तर असे बरेचसे प्रश्न आहेत की आपण मैदानी चाचणी आपण बघितलं की मैदानी चाचणी 15 जानेवारी नंतर चालू होणार आहे. तर पेपर स्वरूप आपण बघितलं की आपल्याला कठीणचीच तयारी आपल्याला ठेवावी लागेल. कारण की पेपर हा ठाणे सिटीचा कठीणच येणार आहे. आपल्याला माहितीच आहे, हे मीरा भाईंदरच्या पेपरवरून आपल्याला मागच्या वर्षीच्या समजून येते, मागच्या 2 भरत्यांवरून. तर यावेळेस पण पेपर कठीण येणार आहे. त्या अनुषंगानेच मुलांनी तिथं फॉर्म भरलेला असेल. ज्यांना कठीण पेपर हवा असेल
त्यांनीच तो तिथं फॉर्म भरलेला असेल व ज्यांनी नवीन मुलांनी भरलेला असेल त्यांच्यासाठी आपल्याला पेपरची तयारी ही टप्पच ठेवावी लागेल. तुम्हाला जर सिलेक्शन हवं असेल तर तुम्हाला अभ्यास हा डीप मध्येच करावा लागेल, कारण की वरवरचे प्रश्न तिथं येत नाही, आले तरीही तिथं कन्फ्युजन वाले प्रश्न येत असतात. तर त्यामुळे आपल्याला अभ्यास पण तसाच ठेवावा लागेल. सोबतच ठाणे सिटी बद्दल आणखीही काही अपडेट्स जर मिळाली तर यामध्ये जागांमध्ये काही फरक नाही. जागा जेवढ्या मागच्या वर्षी होत्या तितक्याच या वर्षी पण आहे. त्यामुळे मेरिटवर तर मेरिट ही खाली येणार आहे. म्हणजे मेरिट ही तर खाली येणारच आहे, कारण की एकच कारण आहे त्याचा, पेपर तिथला कठीण येणार आहे. त्यामुळे पेपरमध्ये मार्क्स मुलांना कमी पडणार आहे. त्यामुळे मेरिट ही खाली येणार आहे. मेरिट ही खालीच येणार आहे, कारण की पेपर हा तिथला कठीण असणार आहे. त्यामुळे मेरिट खाली येणार आहे. तर आपण कठीणचाच अभ्यास करायला पाहिजे. तर आणखीही काही अपडेट्स मिळाल्या मला ठाणे सिटीच्या, जशाही काही अपडेट्स मिळाल्या तर मी तुम्हाला नक्कीच आपल्या चॅनलवरती टाकणार आहे. त्यामुळे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या व इतर मित्रांना पण हा व्हिडिओ शेअर करा. जय हिंद.